मुंबईत 12 वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना आता समोर येतेय। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केल्याचं कळतंय। पोलिसांच्या माहितीनुसार पीडित मुलगी ही आपल्या काका व त्याच्या कुटुंबासह राहत होती। 24 फेब्रुवारी 2025 ला शाळा सुटल्यापासूनच ही मुलगी बेपत्ता होती। कुटुंबाने शोधाशोध केल्यावर अखेरीस 26 फेब्रुवारी 2025 ला पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी तपास केला असता 27 फेब्रुवारीला सकाळी दादर रेल्वे स्टेशन जवळ ही पीडिता रेल्वे पोलिसांना आढळून आली। यानंतर रेल्वे पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधत या मुलीला त्यांच्याकडे सुपूर्द केलं आणि या एकूण प्रकरणाचा तपास सुरू झाला। इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने लोकसत्ताने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। दादर रेल्वे स्टेशन जवळ ज्या रेल्वे पोलिसांना ही मुलगी आढळून आली त्यांनी सुरुवातीला माध्यमांना काय सांगितलंय याविषयीची माहिती आपण पाहूया। 12 वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यानुसार आम्ही त्या मुलीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनकडे सोपवलं। यानंतर पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता या मुलीने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती स्वतः पोलिसांना दिली। या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकूण 5 जणांना या प्रकरणामध्ये अटक केली। पीडित मुलीच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पॉस्को म्हणजेच लहान मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या 5ही आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक असल्याचं कळतंय। शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचं बघून आरोपी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील एका घरी घेऊन गेले होते। तिच्यावर या आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला। सध्या जोगेश्वरी पोलिसांनी 5ही आरोपींना अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे। पीडित मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करतायत। दरम्यान महिनाभरापूर्वीच मुंबईतल्या वांद्रे टर्मिनस इथे सुद्धा एका महिलेवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून एका हमालाला अटक केली होती। 55 वर्षीय एक महिला हरिद्वार या ठिकाणाहून ट्रेनने मुंबईत आली असता शनिवारी रात्री तिची ट्रेन वांद्रे टर्मिनस या ठिकाणी पोहोचली होती। ही महिला रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये एकटीच झोपली असताना याच गोष्टीचा फायदा घेत एका हमालाने या 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता। या महिलेच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली, ज्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला शोधलं आणि त्याला अटक केली। या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हते हे तपासण्याचे आदेश सुद्धा या प्रकरणामध्ये पोलिसांनी दिले होते। दरम्यान ही परिस्थिती केवळ मुंबईतलीच नसून पुण्यात सुद्धा मागील काही दिवसात बलात्काराची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली आहे। 3 दिवस सलग तपास करून या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला गुणाट गावावरून अटक केली होती, तर 12 मार्च पर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली। त्या पाठोपाठ लगेचच काहीच दिवसात एका 19 वर्षीय मुलीवर सुद्धा पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये चाकूचा धाक दाखवत दोघांनी बलात्कार केल्याचं प्रकरण सुद्धा समोर आले। खरं तर महिला दिन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला असताना राज्यातील महिला अत्याचाराच्या या वाढत्या प्रकरणांविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।